ठीक आहे. सो मागचे जे लेक्चर झाले त्यातलं 40वे लेक्चर जे आहे ते प्री रेकॉर्डेड मी ऍपमध्ये टाकलेलं आहे. त्याचंच कंटिन्युएशन स्वरूपाचं हे लेक्चर आहे. ओके. सो 37, 38, 39, 40 हे लेक्चर्स आपले झालेले. 41वे लेक्चर आता हे आहे आणि त्याच्यामध्ये चॅप्टर 5 ICT. ठीक आहे. तर याचं आपण समारोप आता करणार आहे आणि शेवटचे 9 पेजेस राहिलेत. ज्या नोट्स आहेत आपल्या त्या ऑलरेडी मी तुम्हाला वाचायला पाठवलेत. फक्त आता कसं आहे की मराठी भाषेमध्ये आणि हिंदी भाषेमध्ये याचं एक छानसं एक्सप्लेनेशन आणि त्याचे अर्थ समजून सांगितले की मग तुम्ही प्रश्न सोडवायला सुरू करू शकता. किंवा 25च्या जरी तुम्ही लेक्चर्स ऐकले सगळे आणि डायरेक्ट प्रश्न सोडवायला सुरू केली आणि 26चे लेक्चर्स जसे जसे होत जातील, आता जवळपास 2 ते 3 दिवसात मी मॅक्झिमम प्रयत्न करणार आहे की 6वा आणि 7वा चॅप्टर कम्प्लीट करून 8वा चॅप्टर संपवण्याचं. 3च चॅप्टर्स राहिलेत. आपलं 5वं चॅप्टर आता कम्प्लीट होईलच. ओके. सो आपण मागच्या लेक्चर्समध्ये जे प्री रेकॉर्डेड लेक्चर आहे तिथपासून आपण कंटिन्यू, कारण की विद्यार्थी काय करतात, क्रमाने बघतात. डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, डे 6, डे 7 असं बघतात. आणि आता जे थोडासा सिक्वेन्स 26, 27 मध्ये बिघडलाय तो मी करेक्ट करून देईन लवकरच. पण मागचं लेक्चर जे आहे 40वे त्याच्या पुढचा जो पार्ट आहे म्हणजे जे टीचिंग सपोर्ट सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, त्या ट्रॅडिशनल वाल्या आपण बघितले होते. आता मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम आपण बघतोय. त्याच्यामध्ये इमर्जन्स ऑफ द मॉडर्न टीचिंग सपोर्ट का तयार झाली आणि त्याच्यामुळं त्याच्यात काय काय येतं. तर सगळ्यात पहिलं आहे मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इमर्ज्ड ॲज रिस्पॉन्स टू. कशासाठी ते बनवले? एक्सपान्शन ऑफ द हायर एज्युकेशन. ज्या 12वी नंतरची जी एज्युकेशन प्रणाली आहे ज्याला अडल्ट लर्निंग असं म्हणतात, याच्या एक्सपान्शनसाठी मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम तयार झाली. हेटेरोजिनस लर्नर पॉप्युलेशन. मग याच्यामध्ये दोन्ही पॉप्युलेशन, स्लो लर्नर, फास्ट लर्नर, वेगवेगळ्या वर्गातले सोशो इकॉनॉमिकल झोन मधले जे लर्नर आहेत यांच्यासाठी ही पॉप्युलेशन ह्यासाठी जी टेक्निक काम करते. आपण तरी पण हेटेरोजेनस वर्डचं मिनिंग वर्ड टू वर्ड जाणून घेऊया. हेटेरोजेनस हेटेरोजेनस मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम. ओके. सो याच्यामध्ये बेसिकली काय आहे की सिंपल जर आपण गुगल मार्शांना विचारलं तर ते काय समजून सांगतात, अन एज्युकेशनल फ्रेमवर्क दॅट कंबाईन्स डायव्हर्स मिक्स्ड एबिलिटी है ना अँड मल्टीकल्चरल स्टुडंट्स. म्हणजे मल्टीकल्चरल म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाणिज्य शाखेमधलं ज्ञान आहे आणि एखाद्या याला सायन्स म्हणजे विज्ञान शाखेतलं ज्ञान आहे. तर असे झाले मल्टीकल्चरल स्टुडंट्स विथ अ ब्लेंड ऑफ ऍडव्हान्स फ्लेक्झिबल इन्स्ट्रक्शनल टेक्नॉलॉजी अँड स्ट्रॅटेजी. म्हणजे वन साइज फिट फॉर ऑल असं आपण त्याला म्हणू शकतो. अशी सिस्टीम बनवायची जी सगळ्यांना सुटेबल आहे. आता एज्युकेशन हे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना पण करावं लागतं, सायन्सच्या विद्यार्थ्यांना पण करावं लागतं, BMSच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं, होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर तिथं हे हेटेरोजेनस लर्नर पॉप्युलेशन असं आपण म्हणू शकतो. वन सिस्टीम फॉर ऑल. त्यानंतर शिफ्ट फ्रॉम करंट मास्टरी टू कॉम्पिटंट डेव्हलपमेंट. मास्टरी जी आहे एखाद्या विषयामध्ये असते, पण कॉम्पिटन्सी मध्ये कसं की डोळे झाकून तुम्हाला ते आलं पाहिजे. तसं सर्जरीच्या बाबतीत आपण बघितलं तर अपेंडिक्स, टॉन्सिलायटिस म्हणजे टॉन्सिलेक्टॉमी, अपेंडिसेक्टॉमी, हे जे ऑपरेशन्स आहेत हे इझी कॅटेगरीतले ऑपरेशन्स आणि भरपूर प्रॅक्टिस सर्जन्स करत असतात. तर याच्यामध्ये कॉम्पिटन्सीमध्ये असं होतं की तुम्ही एकदम रिलॅक्स स्टेटमध्ये, ज्याच्यात तुम्हाला अजिबात काळजी वाटत नाही किंवा भीती वाटत नाही, अशा स्टेटमध्ये ते परफॉर्म करणं, चांगल्या पद्धतीने यश संपादन करणं असं अपेक्षित असतं. मास्टर की म्हणजे काय की एखादी गोष्ट तुम्ही गाडी चालवायला शिकलीत, इंडिपेंडेंटली गाडी चालवू शकताय आणि घाटामध्ये गाडी चालवू शकताय, तर हे झाली कॉम्पिटन्सी. आणि चांगली गाडी चालवू शकता नॉर्मल रोडवर, ही झाली तुमची मास्टरची. ठीक आहे. तर मॉडर्न टीचिंग सपोर्ट कशासाठी आहे? मास्टर मास्टरी जी आहे एखाद्या सब्जेक्ट मधली ती कॉम्पिटन्सी पर्यंत घेऊन जाणं. इन्फ्लुएन्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. एज्युकेशन सायकोलॉजी चांगली
डेव्हलप होण्यासाठी मदत करणं. त्यानंतर डिमांड फॉर अकाउंटेबिलिटी अँड द क्वालिटी क्वालिटी खूप चांगलं होणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर आहे पॅराडिझम शिफ्ट, टीचिंग मूड फ्रॉम इन्स्ट्रक्शनल डिलिव्हरी टू लर्निंग फॅसिलिटेशन. तर ही पण गोष्ट आपल्याला इथं महत्वाची आहे. फिलॉसॉफिकल अँड सायकोलॉजिकल फाउंडेशन्समध्ये मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम्स आर ग्राउंडेड इन, सगळ्यात महत्वाचं कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे. कन्स्ट्रक्टिव्हिजमचा अर्थ काय होतो? नॉलेज इज ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्टेड, हा चांगल्या पद्धतीने ज्ञानाची प्राप्ती होणं. त्यानंतर लर्निंग इज कॉन्टेक्स्च्युअल अँड सोशल, चांगल्या पद्धतीचं ज्ञान सोशल लोकांना मिळावं याच्यासाठी एक कन्स्ट्रक्टिव्हिजम महत्वाचं आहे. त्यानंतर प्रायर नॉलेज इन्फ्लुएन्सेस अंडरस्टँडिंग, जर तुम्हाला आधीचं नॉलेज पाहिजे मिळालं असेल एखाद्या गोष्टीचं, म्हणजे समजा गाडी चालवायची कार, तर तुम्हाला न्यूट्रल कोणता, रिव्हर्स कोणता, ड्राईव्ह कोणता, किंवा फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर आणि न्यूट्रल आणि रिव्हर्स गिअर, हे तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज असेल आणि ते तुम्ही सिम्युलेशन मध्ये प्रॅक्टिस केली आणि नंतर तुम्ही डायरेक्ट गाडी चालवायला घेतली, तर थोड्याशा दिवसानंतर ते तुम्ही हळूहळू शिकू शकता. ते जे प्रायर नॉलेज आहे ते म्हणजे हे बेसिक नॉलेज ऑफ गिअर सिस्टम. त्यानंतर मग तुम्हाला ते समजायला लागतं आणि नंतर शिकतो. समजणं वेगळं, म्हणजे अंडरस्टँडिंग वेगळं आणि लर्निंग प्रोसेस वेगळी असते. त्यानंतर ह्युमॅनिस्टिक सायकोलॉजी फोकस ऑन द लर्नर डिग्निटी. तर हे जेव्हा आपण करतो तर विद्यार्थ्यांची डिग्निटी मेंटेन फोकसमध्ये असते. त्यानंतर इमोशनल अँड मोटिवेशनल नीड्स, विद्यार्थ्यांना एक इमोशनल सपोर्ट पाहिजे असतो आणि त्यांना प्रेरणा पण पाहिजे असतात. ह्या दोन्ही गोष्टी सायकोलॉजिकल फाउंडेशनच्या बाबतीत येतात. जे कोण देतं? तर मॉडर्न